राळेगाव पोलिसांनी येथील सराफा दुकानफोडीचा गुन्हा काही तासातच उघडकीस आणून केला। 11,66,350 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार 10 जुलै रोजी राळेगाव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा या सराफा व्यावसायिकाचे राळेगाव सराफा लाईनमध्ये असलेले श्री महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान काही अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली। यामध्ये 3 चोरट्यांनी गन्स कटरचा वापर करून दुकानातील सोन्या चांदीचे एकूण 8,94,350 रुपयांचे दागिने चोरी करून माल वाहून वाहनाने पळून नेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। सदर प्रकरणी अनुपचंद जयप्रकाश वर्मा यांनी पोलीस ठाणे राळेगाव येथे दिलेल्या तक्रारीवरून कलम 309(4), 331(6), 3(5) भा न्या स प्रमाणे भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना या गुन्ह्याचा तपास तात्काळ करण्याचे आदेश दिले होते। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी आपली तपास चक्रे गतीने फिरवून यातील नाजिम उर्फ बाबू खान असलम खान वय वर्ष 22, समीर खान हसन खान वय वर्ष 27 दोन्ही राहणार मोहसिन लेआउट डोली रोड यवतमाळ आणि सोहेल शहा रफिक शहा वय वर्ष 22 आदर्श नगर पांढरकवडा रोड यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता नमूद आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। राळेगाव पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केल्याने पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर, यवतमाळ।